आता वाद वाढल्यानंतर शेवट दिल्लीमध्ये अमित शहाच उरतात. पण आम्ही ऐकलंय की अमित शहाजींनी सुद्धा शिंदेना जे काही कमिटमेंट केली ते शिंदेच्याच तोडून बाहेर पडतंय. तर त्यावर काय तोडगा करणार त्या बैठकीत याच्याकडे आमचं लक्ष राहील. जालन्यातील एका प्रकल्पावरून परत एकदा श्रीनाथ महादेवांनी कोटींचा जालना येथील एक प्रकल्प आहे त्याच्यावर याची तक्रार केली होती. विभागाचे माजी आमदार संतोष सांबळे यांनी केली होती. त्याबाबत पत्र लिहिलं होतं आणि अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी. कुरघोडी प्रत्येक गोष्टीमध्ये होते. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे. आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल. स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात अर्थ वेगवेगळे होतात. मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची. त्यामुळे आपण या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते. मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोडी सुद्धा एक करतायत आणि हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा राज्यामध्ये आम्हाला वाटतो. अंजली चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले की मंत्रिमंडळाची परवानगी न घेता आणि पत्रावर तारीख नसताना 200 कोटीच्या एका कामाला परवानगी देण्यात आली. त्या अंजली दमानिया पुरावे असल्याचे बोलत नाही असा आमचा समज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. घरोघरी जाऊन बेलकचरा आणि संकलन झोपडपट्ट्यांसाठी हे काढलं होतं. वर्षाकाठी 14 कोटीची निविदा होत्या त्या रद्द झालेल्या आहेत. मला वाटतं आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे. म्हणजे आता ह्यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निविदा काढल्या, आज ते उपमुख्यमंत्री आहेत. आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझं माझं जमेना, पण काही काळ असं बघावं लागेल की तुझ्या विना कर्मेना, अशी अवस्था दोघांची आता मला दिसते आहे. संभाजीनगरमध्ये नितेश राणेंनी काय असं म्हटलं आहे की हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे आणि हिंदूकडे कोणी जर वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा बंदोबस्त असं हे त्याला मला वाटतं योगी व्हायचं आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातला योगी होण्यासाठी ज्या गोष्टी घडतच नाही त्या गोष्टीवर तो बोलत असतो. त्यामुळे नितेश राणेंच्या अशा वक्तव्याला फार काही महत्व देण्याची गरज वाटत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये आता कायदा सुव्यवस्थेचाच विषय येतो. विष्णू नारायणचे येतील, दाऊद इब्राहिमचे लावले जातील. महाराष्ट्रामध्ये काही कमी गुंड पोचले जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं खूप गुंड माजलेले आहेत म्हणून कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. खुलेआम आमदार गोळीबार करतो ना आमदारावरही गोळीबार होतो. अनेक राजकीय नेत्यांचे खून झालेत. यावरून हा विषय किती गंभीर आहे तर सरकारला याचं गांभीर्य कळत नाही, हे दुर्दैव आहे. शिंदे गटाने ऑपरेशन टायगरची जिम्मेदारी 12 मंत्र्यांवर आणि एकनाथ शिंदे त्याचं असे आहे. यात्रेला 3 प्रकारचे लोक जातात. एक हौसे, दुसरे नवसे आणि तिसरे गौसे असं आम्ही म्हणतो. हौस म्हणजे हौस फिटवायला, नवसे म्हणजे नवस फेडायला आणि गौसे म्हणजे पाकिट मार. ह्यातला हा कोण प्रकार आहे जे सत्तेच्या दिशेनं चालले आहे ते मला वाटतं हौसवाले नाही आहे, ते नवस फेडणारही नाही आहे, तर ते पाकिटमार काही गवस्त का म्हणून ते यात्रेत सामील होणारे आहे असं म्हणायला हरकत नाही. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये वाद
आम्ही एवढंच म्हणतो की भांडा चौकीवर, एवढंच आता आम्हाला ते दिसत आहे. पण मला वाटतं की याच्या मागे कदाचित हे डुप्लिकेट भांडण तर नाही, मूलभूत प्रश्नापासून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी. कारण जे कमिटमेंट या सरकारने संयुक्त सहीने केले होतं, 3 लाख रुपयाचं कर्जमाफ, 2100 रुपये बहिणींना, वाटेल ते काय दुनियाभरच्या ज्या काही योजना आणल्या, त्या योजना हे सरकार राबवू शकत नाही, इम्प्लिमेंट करू शकत नाही. म्हणून हे कृत्रिम भांडण आहे का की नैसर्गिक भांडण आहे, याचा विचार आम्हाला पुढे करावा लागेल.